सलग मराठा समाज खूप संख्येने मराठा समाज आपलं पण नशीब आहे बोला पाटील. आपल्याला आपले मायबाप, आपला समाज, आपला मामाला आपल्या दारात तर आपण 2 तास आम्हाला जेवणाच्या ह्याच्या व्यवस्था, पाण्याच्या व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था, स्वयंसेवकाची व्यवस्था आणि याला पण नशीब लागतं. आपला समाज ज्यावेळेस आपल्याकडे येतो त्यावेळेस भाग्य लागतं. कधी 2-3 वर्षानंतर आपला समाज आपल्याकडे येतो, आपण मोठ्या मनानं सगळ्यांना आपला होता पण त्याच्यावर बोलून खूप सेवा करतो आलेल्या समाज. कोणत्या गोष्टीचा आज आता पार्किंगचं कालपासून तर सुरुवात आहे. पार्किंगला मंडप टाकायचा. काही आमचा वर्ग असा आहे तो काय इथंच राहणार. मग ते पाऊस आल्यानंतर काय होतं, इकडं पळ तिकडं पळ तिकडं आणि मग निर्णय काम त्यामुळं असं चालू जबरदस्त सगळे पत्रे टाकून सगळं चाललं. 3 दिवस झालं म्हणलं सुद्धा चालू आणखी 6 दिवस होत. इतकं मोठं काम दिसतो. पोरांना ते टेन्शन कमी होतं. ये म्हणजे मोठं मंडप दिलं, जेवणाचं, पार्किंगचं ते पण करायचं. एक वर्ग आमचा असं देवीदार राहणार, एक वर्ग असा आहे आमचा तो नोकरदार वर्ग, राजकारणी वर्ग, व्यावसायिक वर्ग, ते काही शेतात काम असणार ते येणार, भेट देणार, आंदोलनाला बळ देणार, पाठिंबा देणार, पुन्हा जाणार, पुन्हा येणार, असा एक मोठा वर्ग आहे. काही इथंच थांबणार आहेत. मग आपल्याला आता ते ॲम्ब्युलन्स पासूनच्या व्यवस्था, पोरांच्या राहण्याच्या पासूनच्या व्यवस्था, खूप निवेदन आहे. डॉक्टरांच्या टीम टाकणे, त्यांना इथं त्यांची टीम टाकणे, त्याच्यात सगळ्या सुविधा देणे, पाण्याचे टँकर खूप लागणार गावगावचे लोक आपण आपल्या दाराने टाक्यात पाण्यात म्हणजे पोरांना आंघोळ करायच्या व्यतिरिक्त रस्त्यावरती पाण्याच्या टाक्या भरून ठेवल्यात. त्या आंघोळमध्ये कुठे दूर सुरू होणार तिकडे तिथं सगळ्या व्यवस्था. कारण आता आम्हाला तर ते बैठकीत सगळं सांगू शकतो, पण तरी सांगतो की ह्या वेळेचं निर्णायक आंदोलन असल्यामुळे मराठा समाज नाही येणार आहे. तयारी पण तेवढी मोठी आहे आणि नाही बी निवेदन झालं तर आमचा मराठा असतो. प्रत्येक जण येताना पाणी आणतो, येताना डबा पण आणतो. आणि ते प्रत्येकानं करावं. ते पण आपल्या शेजाऱ्याला पाणी लागलं तर बाटलीचं पाणी द्यायचं. आपण स्वतः